सो हॅलो यूट्यूब, नमस्कार मंडळी. आणि कसं काय मुंबईकर, ॲक्च्युली आता रात्रीचे वाजलेत 11:56. आपण इकडून का चाललोय? रात्रीचे 11:56 झालेत मित्रांनो. आणि कसं आहे, आपण निघालो आहोत आता कामावरून. मी सांगतो का ते, कारण का आज होती आफ्टरनून शिफ्ट आणि दुपारी येतानाचा व्लॉग बनवायचा विचार केलेला आणि चालू सुद्धा केलेला. आणि जोगेश्वरीला येऊन गरम एवढं होत होतं की मोबाईल बंद पडला. त्याच्यामुळे हीटमुळे मोबाईल बंद पडला आणि मला ब्लॉग थांबवावा लागलेला मित्रांनो. मग आता विचार केला, जाताना एक ब्लॉग तर बनलाच पाहिजे, कारण का आपल्याला टेस्ट करायचं होतं. नवीन आणलंय ते प्रोडक्ट आणि एकदम बेस्ट रित्या हे प्रोडक्ट तुम्हाला क्वालिटीवरून कळेलच मित्रांनो की काय क्वालिटीचं हे प्रोडक्ट आहे. तर बघूया कुठपर्यंत हे सेम क्वालिटी आपल्याला देतं. पाणी सांडलेलं होतं, त्याच्यामुळे मी सांभाळून चालवतो मित्रांनो गाडी. आणि खूप छान अशी क्वालिटी भेटते मित्रांनो आपल्याला. आपली ऍक्च्युली नीलपरी सुद्धा आजपासून तुम्हाला व्लॉग मध्ये नक्कीच दिसेल, कारण का वाईड अँगल लेन्स लावलेले आहे आपण 0.45 अँगलचं. त्याच्यामुळे कसं आहे, अँगल थोडा वाईड भेटतो आणि खूप जास्त व्हिडिओचा तुम्हाला हे घ्यायला भेटतं, काय म्हणतात ते, व्ह्यू मोठा होतो, बाकी काही नाही. आणि कसं असतं मित्रांनो, जर का तुम्हाला व्ह्यू मोठा भेटला तर तुम्हाला जास्त जागा कव्हर करता येते. आणि फक्त बाकी एवढंच हेच की लेन्स मध्ये तुमची क्वालिटी खूप छान हवी, बाकी काही नाही. लेन्स मध्ये क्वालिटी नाही भेटली तर मग पूर्ण व्हिडिओची वाट लागून जाते मित्रांनो, बाकी काही नाही. तर थोडस इथून बाहेर पडे. आणि अजून एक गोष्ट म्हणायची तर लेन्स एवढी जड पण नाहीये. ह्याच्या आधी लेन्स होत्या त्या मेटलच्या होत्या आणि त्याच्यामुळे त्या वजनाला खूप जड होत्या. सो ही लेन्स जड पण नाहीये तेवढी, अल्युमिनियमची आहे, त्याच्यामुळे क्वालिटी पण भेटते आणि वजन सुद्धा कमी होतं. सो हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला कळेलच. जर तुम्हाला अँगल आवडला असेल तर प्लीज कमेंट करा की बाबा अँगल खूप छान आहे किंवा नाही, आधीचा अँगल बरोबर होता. कारण का आधीच्या अँगल मध्ये मित्रांनो आपली नीलपरी नव्हती, आता ह्याच्यामध्ये आपली नीलपरी आहे. आणि खूप मोठा एरिया आपल्याला कॅप्चर करायला भेटतो. काय करतोय, लगबगीनं गाडी चालवतोय, एवढा नवीनच शिकतोय वाटतं.
तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगिंगच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रवीणची नीलपरी. आणि डे संपला आहे. आपण निघालो आहोत. रात्रीचे वाजलेत 12 आणि 12च्या टायमाला आपली मुंबई कशी असते हे बघा मित्रांनो, थ्रू माझ्या चॅनल. एक जास्त नाही, 20 मिनिटाचा व्हिडिओ होईल मे बी त्याच्यापेक्षा जास्त नाही होणार. सो सगळीकडे शांतताच असेल मोस्ट ऑफ, आणि रस्त्याला गर्दी नसेल. कारण का प्रत्येक मुंबईकराचं स्वप्न असतं मित्रांनो, जेव्हा तो गाडी घेऊन बाहेर पडतो तेव्हा थोडीशी शांतता आणि रिकामी रोड भेटले तर कसं सोने पे सुहागा अशी मनोवृत्ती होऊन जाते त्याची. सो माझी आता तीच आहे. कारण का येताना मला म्हणजे नाही सांगू शकत एवढं मला ट्रॅफिक भेटलेलं, आणि खूप दिवसानंतर चालवत असल्या कारणाने खूप कंटाळा आलेला गाडी चालवायचं सुद्धा. कारण का स्कूटी असून सुद्धा आपल्याला गाडी बाहेर काढता येत नव्हती, म्हणजे चालवता येत नव्हती, असा सीन होता. सो म्हणून आता संध्याकाळच्या टायमाला ब्लॉग करतोय मी. बघूया आता संध्याकाळच्या टायमाला कसं वातावरण तर थंडच आहे मित्रांनो, पण ट्रॅफिक किंवा काही कॅप्चर करायला भेटतं का आपल्याला, मुश्किल आहे, पण ट्राय करू. सिग्नल तरी दे. हेल्मेट थोडस जड झालंय, पण एवढं नाहीये, मॅनेजेबल आहे. 20 मिनिटासाठी तुमच्यासाठी एवढं तर करू शकतोच मी, पण कसं आहे मित्रांनो, थोडस बघूया. ठीक आहे, तरी पण एवढं वेट नाहीये. एकदा कॅमेरा चालू झाला मित्रांनो, मी वेगळ्या दुनियेत असतो. तोंडातून अपशब्द म्हणून येत नाही, पण कामावर बघायला मला तर नाही सांगू शकत. प्रत्येक वाक्यामध्ये असं म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये माझ्या काही ना काहीतरी असतच. पण आता नाही, कॅमेरा असल्यावर माझे थोडेसे थोडस कंट्रोल राहतो माझ्यावर, स्वतःवर. काय मस्त माहोल पण मस्त आहे, आणि वेळ पण मस्त आहे, आणि रस्ता सुद्धा मस्त झालाय. आता मे बी सांता क्रूज म्हणजे मंगळाचं काम चालू आहे. सो मे बी थोड्याच दिवसात तिकडे परत सिमेंटचे ढीग मला वाटतं दिसतील तुम्हाला. नाहीये, मे बी, कन्फर्म नाही, पण मे बी. छान अँगल भेटतोय, छान अँगल मित्रांनो, खूप छान अँगल भेटतोय. आलाच मध्ये. तर असा हा ड्रायव्हर सिग्नल न देता घुसण्यात आलेला आहे.
घुसखोरगिरी केलेली आहे. हा, असं बोलू शकतो, घुसखोरी केलेली आहे. आता त्या साईडला काम चालू आहे, मे बी ते झाल्यानंतर इकडच्या साईडला काम चालू आहे. म्हणजे देवाभाऊ ऐकतात कुठेतरी, अजून पदावर आलेले नाही आणि काम चालू झालं म्हणजे चांगली गोष्ट आहे. अजून तरी माहिती नाही मित्रांनो पदावर कोण येणार आहे, नक्की कोणाचा पक्ष असेल किंवा काय. सो मे बी बघूया, लवकरच कळेल. हे नाईटला यांची ड्रायव्हिंग बघा, एवढे फालतू ड्रायव्हिंग करतात ना. नाही सिग्नल आहे नाही काय आहे. खरंच सांगतो, एक बुलेट असते त्यांना ड्रायव्हिंग कशी असतं ते सांगितलंच. ये हा बघा, ट्रिपली चाललाय, ट्रिपल सीट. काय हेल्मेट पण नाही वाटत, कुठं निरखून नाही बघितलं मी, पण हेल्मेट पण नाही आहे. वरून ट्रिपली घेऊन चालला. एकदम परफेक्ट आलेलं. बरे मित्रांनो, डिफूच्या मागून जाऊया आपण. डिफूच्या मागून डिफेंडर, काय गाडी आहे, दमदार रेडा. माझ्यावर तर मारत नका लाईट मित्रांनो, मी सांगेन मग काय ते. गेला बाबा एकदाच. क्लिअरिटी एक नंबर आहे, म्हणजे प्रोडक्ट घेण्यासारखं आहे. 999ला भेटतं, 1005 बिल बनतं. ॲमेझॉनला अवेलेबल आहे, जर कोणाला पाहिजे असेल तर मी टाकून देतो. गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यार. ते कुत्र्यासारखे गाडी चालवतात मित्रांनो, कुत्र्यासारखे. कुत्रा मागे लाग, एकदम घरी 5 मिनिटात पोहोचणार.
ला 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 हो गया मुझको. आपला खेळ फक्त 60-80 मध्ये, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यापेक्षा जास्त कुठे जाणार आहे गाडी. तर मित्रांनो, बोलता बोलता आपण जोगेश्वरीला आलो आहोत. मगाचपासून आपण बोलतच नाहीये. तिथे होणार काय नाही. इकडे एरिया असा आहे जिथे मोजून मापून गाडी चालवायला लागते. खड्डे खूप आहेत मित्रांनो, गाडीचा कुरकुळा होण्याचा. हा तो डोंगर उभा करून ठेवल्यामध्येच काय माहिती जोगेश्वरीला. आधी मस्त होता, क्लीन रोड, आता डोंगर झाला त्याचा. तर जोगेश्वरीला पोचलो आहोत आपण, बोललो मी तुम्हाला मगाशीच. आणि मित्रांनो, आजचा दिवस पॉलिटिक्स म्हणजेच मराठीत आपण काय म्हणू शकतो, त्याला काय म्हणू शकतो नाही आठवत आहे. मराठीचे शब्द नाही आठवत मला मित्रांनो. म्हणजे धक्कादायक दिवस आहे पॉलिटिशियनच्या जगाला. कारण का आज टाइम नाही माहिती, पण सकाळच्या दरम्यान एक 9 वाजता मी उठलो तेव्हा मला ही बातमी कळली मित्रांनो. 9-9:30च्या आसपास अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. म्हणजे एकदम शॉकिंग अशी बातमी होती. कुणालाच वाटलेलं नव्हतं की असं होईल म्हणून. खूप शॉकिंग बातमी होती. एक दिग्गज आणि खूप लोकांच्या मनात असलेला, मनात घर करणारा असा हा नेता होता. आपण एवढे मोठे नाही आहोत की त्यांच्याबद्दल काय. खूप लोकांची मन त्यांनी जिंकलेली होती आणि कायम धडकत राहणारा नेता होता. तर देव त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, तेवढंच बोलू शकतो आपण. बाकी आपण पोचलो आहोत आता राम मंदिरला. चाललं ते लोक. थोडासा विषय बदलूया, कारण का दुःखद घटना आहे आजची. आणि आता आठवलं मला, ऍक्च्युली मी पोस्टर बघितलं तेव्हा ते घेतलं. हे बघा आता फोनवर आहे, चर्चा चालू आहे. नका मित्रांनो, एका हाताने गाडी चालवतात आणि असे भेटले तर मला वाटलं की मारतोय 120 तो 360 अर्धे काय दीड काय ते. फोन कमीत कमी यूज करा, जेणेकरून तुम्हाला त्रास कमी. बापरे, कसला गेलाय तो.
थोडासा मागे पुढे ब्रेक मारला असता तर गाडी खपली. तर मित्रांनो, आपला आलाय डेस्टिनेशन जवळ. ओके, तर भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग बघा. आपण काहीतरी नवीन केलं या ब्लॉग मध्ये, सो त्याची मजा घ्या. आपली नीलपरी सुद्धा नेक्स्ट टाइम पासून ब्लॉग मध्ये येईल. आणि मी दुपारचं ट्राय करेन, पण नाही झाला तर प्लीज, कारण का कसं आहे, आपलं टायमिंग एकच होतोय संध्याकाळचं, रात्रीचं. जायच्या टायमाला पण जाताना पण ह्याच वेळेस मी ब्लॉग करायचो आणि आता पण ह्याच वेळेस ब्लॉग करतो. कारण का दुपारी केलं तर मित्रांनो मोबाईल गरम होतो आणि मोबाईल गरम होऊन बंद होतो, बाकी काही नाही. सो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा ब्लॉग. नवीन असेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. आणि जास्त आवडला असेल मित्रांनो तर नक्की शेअर करा ब्लॉग, जेणेकरून तुमच्या भावाला ग्रोथ भेटेल, करिअर मध्ये वाढ होईल यूट्यूबच्या. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.